नमस्कार सगळ्यांना. दुपारचे वाजले होते 2. कामावरून घरी आले की खरं तर शरीरात अजिबात ताकद उरत नाही. दिवसभर काम करून मन आणि शरीर दोन्हीही थकलेलं असतं. पण घरात पाऊल टाकताच स्वतःला सावरावंच लागतं. आज येताना प्राऊन्स घेऊन आले. मनात होतं की सगळ्यांसाठी काहीतरी छान बनवावं. घरी आल्यावर आधी मला तर किचनच दिसतं, कारण की एवढी भूक लागलेली असते की कधी मी स्वयंपाक बनवते आणि कधी जेवते असं होते. मला एकटीलाच नाही तर माझ्या मुलीलासुद्धा. तीसुद्धा 2 वाजता शाळेतून येते आणि मी सुद्धा 2 वाजता कामावरून येते. दोघांना तेवढीच भूक लागलेली असते. निघतानासुद्धा आम्ही दोघंजण तेव्हाच निघालेलो असतो. ती शाळेकडे जाते आणि मी माझ्या कामाकडे. तिलाही भरपूर राग येतं की अजून स्वयंपाक नाही झाला तुझा. तिला काय माहीत आहे की मलाही काम करून घरी येईपर्यंत 2 वाजतात. लगेच सुरुवात केली. प्राऊन स्वच्छ करायला घेतले. प्राऊन स्वच्छ करायला वेळही खूप लागतो, तरी पण मी पटपट स्वच्छ केले. त्यासोबत पुलावसुद्धा बनवायची तयारी केली. मसाले, कांदा, तांदूळ सगळंच एक एक करून सगळी तयारी करून घेत होते. गॅसवर कढई ठेवून घेतले. त्यात तेल टाकून खडे मसाले वेचत बसले होते. खडे मसाले वेचणं म्हणजे मला खूप कंटाळा येतं, कारण की त्याच्यामध्ये सगळेच मिक्स झालेलं असतं. एक असतं एक नसतं, पण ते शोधायला बसलं तर सगळेच भेटतात. एक एक करून सगळे घेतले आणि असं माझ्या मनात होतं की आज मी रेसिपी तुम्हाला सांगावं. पण असं नाही होत ना, रेसिपी सांगत बसले तर खूप टाईम होणार, खूप व्हिडिओसुद्धा मोठं होणार. त्याच्यामुळे मी म्हटलं आधी चला आहे ते बनवून घेते. आणि हे कांदा मी कापून घेतला होता, आधीच तयारी करून ठेवून गेले होते. मग ते तेलामध्ये टाकून वगैरे घेतले आणि ते बनवता बनवता माझ्या मुलीची एक किरकिर चालू होती. केव्हा होणार स्वयंपाक, केव्हा होणार. तिला तरी काय म्हणणार, तीसुद्धा सकाळी काय खाऊन जात नाही, शाळेला तशीच जाते. तिकडून आल्यानंतर तर तिला भूक लागणारच ना. आता मिरची आणि लसूण हे सगळं आलं वगैरे ह्याचं वाटण करून घेतले होते. पुलावमध्ये हे टाकलं तर खूप टेस्ट चांगला येतो. खूपसुद्धा पेस्ट करायचं नाही आहे, एकदम बारीक. थोडंसं अबडधबड असलं तर छान लागतं. बाकीची कामं तर राहूनच जातात, पण आधी स्वयंपाक बनवूया आणि जेवण करूया हाच मनात विचार असतो. पुलाव बनवता बनवता हा एक विचार येतो की मनामध्ये, मुलं आपली कधी मोठे होणार, स्वतःहून कधी बनवून खाणार, हा विचार माझ्या डोक्यात कायम असतं बरं का. आणि त्यांनी स्वयंपाक बनवून आपण खावं हे तर खूप लांबची गोष्ट आहे. पण असं नक्की तो पण एक दिवस येईल, श्रावणी मला जेवण बनवून ठेवेल आणि मी कामावर येऊन जेवायलाच बसेन, असं होईलसुद्धा. आणि अशी आहे ती मायाळू पण भरपूर, पण थोडा वेळ आहे, आता भरपूर लहान आहे. मी रेसिपी सांगायचा प्रयत्न करत होते, पण तिला राग येत होता की रेसिपी वगैरे सांगत बसू नकोस मम्मी, आधी जेवण बनव, मला जेवायचं आहे. कारण की तिला ट्युशनला पण जायचं होतं. आणि हे व्हिडिओ माझं आत्ताचं नाही बरं का, हे व्हिडिओ माझं शाळा चालू होती तेव्हाच आहे. पण खूप टाईम झालं मला व्हिडिओ अपलोड करायला, कारण की तेवढा वेळच नसतो. आणि आता कामाचा लोड पण वाढला होता मला भरपूरमध्ये. आता जस्ट फॉरेनर्स सगळे गेलेले आहे तिकडून, म्हणून आता काम थोडं कमी झालेलं आहे. म्हणून मी आता पहिलेचे व्हिडिओ सगळे ठेवलेले सगळे मी आता अपलोड कराले. तुमची पण साथ मला कायम असू द्या. बनवता बनवता तर भरपूर वेळ निघून जातो. स्वयंपाक बनवायचं काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि प्रत्येकाच्या घरी मी स्वयंपाक बनवून आलेले असते. घरी आल्यानंतर मला अजिबात इच्छा नसते स्वयंपाक बनवायचं, कारण की प्रत्येक किचनमध्ये उभा राहून स्वयंपाक बनवून मी भरपूर दमलेले असते. आणि प्लस मी स्वयंपाकच नाही बनवत, पण किचनसुद्धा मी क्लीन करून घेते. जे मी स्वयंपाक बनवते त्याची भांडीसुद्धा घासते. मग ते पूर्ण जबाबदारी माझी असते किचनमध्ये. जिथे मी कामाला जाते तिथं पूर्ण किचनची जबाबदारी माझी असते. आणि फॉरेनरच्या लोकांच्या घरी मी जर काम करायला गेले, स्वयंपाक बनवायला गेले, तिथं तर स्वयंपाक एवढंच नसतं, क्लिनिंगसुद्धा असतं की पूर्ण घराचे. असं नाही की 1 BHK 2 BHK 4 BHKचं घर असतं ते. कारण की त्यांचं म्हणजे फॅमिली खूप मोठी असते, 5-5 6-6 मुलं असतात. तुम्ही माझ्या व्हिडिओवरती जाऊनसुद्धा बघा, दुसऱ्या कितीतरी व्हिडिओ आहेत असे फॉरेनरच्या घरामध्ये जिथे मी काम केले ना, तिथं 6 मुलं कंटिन्यू म्हणजे असते. एक फॅमिलीमध्ये 6 मुलं आणि आई बाबा, 7 लोकांची तर 7-8 लोकांची तर फॅमिली असतेच. मग त्यांचं कसं असतं माहिती आहे, 3 BHK 4 BHK असं घरं घेतात. खूप म्हणजे भरपूर कामं असतात. मग असं वाटतं की मला घरी जाऊन मला आयतं बनवलेलं मी जेवावं आणि शांतपणे झोपावं. पण बाईला हे कुठं आहे, नशीबच नाही आहे. पण मला असं व्हिडिओ बनवायला वगैरे म्हणजे बोलायला, व्हिडिओ एडिट करून ते व्हिडिओ अपलोड करायला खूप कंटाळा येतं.
पण मी काय करते, व्हिडिओचे क्लिप करून करून ठेवते आणि जेव्हा मला टाईम भेटतं त्या टाईमाला मी अपलोड करते. कारण की माझी माणसं म्हणजे मला अशी पण आहेत की साथ पण देतात आणि माझा व्हिडिओ बघून इग्नोर पण करतात, अशी पण आहेत. पण ज्यांनी साथ देतात त्यांना खरंच मनापासून धन्यवाद. साथ देतात म्हणून तरच माझे आज 2K सबस्क्राईब झालेले आहेत. म्हणजे जास्तीच झालेले आहेत, पण 2K झालेत ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा माझे फर्स्टला मी जेव्हा चालू केले होते यूट्यूब, तर मी आशा पण ठेवले नव्हते की असं म्हणजे विचार पण नव्हता केला की आज माझे सबस्क्राईब वाढतील. 50 सबस्क्राईबसुद्धा वाढायला मला 6 महिने गेलेत आणि एका दिवसात म्हणजे 1.5 वर्षानंतर मला एका दिवसात 900 सबस्क्राईब एका दिवसात वाढलेले आहेत. आपले अजित पवार दादा एक्सपायर झाले, त्यांच्याबद्दल मी असं स्टोरी ठेवले. नंतर अपलोड केला एक व्हिडिओ, तर त्यांच्याच व्हिडिओंना खूप रिस्पॉन्स दिला. पण माझा व्हिडिओचा असं आहे की माझं कंटेंट स्वयंपाक असं मिक्स कंटेंट आहे. स्वयंपाक पण बनवते, डेली ब्लॉग पण हे करते, मिनी ब्लॉग पण असतात, शॉर्ट व्हिडिओ पण असतात, सगळेच. जसं मला भेटतं तसं मी कुठलेही व्हिडिओ टाकत असते. मला काय एकच कंटेंट धरणं पण माझ्यासाठी खूप वजन काम आहे. कारण की मी स्वयंपाक तर रोज बनवते. एका घरी व्हिडिओ करू शकते, एका घरी व्हिडिओ करू शकत नाही मी. आणि घरीसुद्धा मी रोज काय मेनू बनवू, कारण की असं होतं आहे ना, दमून आल्यानंतर असं वाटतं की जे आहे ते जेवण करा आणि झोपा असं वाटतं. त्याच्यामुळे मी काय करते, मला टाईम भेटतं तेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते. असतात माझ्याकडे छोटे छोटे क्लिप, पण टाईमच नसतो ना. आणि आता मग काय केलं, प्राउन्स पुलाव संपला, म्हणजे प्राउन्स पुलाव बनवून झाला होता आणि प्राउन्सचा रस्सा पण पाहिजे होता श्रावणीला. ते रस्सा खूप टाईम नाही लागत, असं प्राउन्स भरपूर होते. मग पुलावमध्ये मी प्राउन्स जास्ती टाकत नाही. जेवढं तांदूळ आहे त्याच्यापेक्षा अर्धं, पाव किलो तांदूळला अर्धा पाव किलो प्राउन्स टाकते आणि ते बनवले. थोडे उरले होते, ते फ्राय करायचं होतं मला, पण श्रावणीला फ्राय नको होतं, तिला पाहिजे होता रस्सा. आणि रस्सा असला तर थोडं पुलावला पण खाण्यास मजा येते ना. मग तिने बोलले रस्सा बनव. मला तर भरपूर भूक लागली होती आणि हा मसाला होता ना, हा मसाला मालवणी मसाला होता. हे माझ्या ताईनं दिलेला मसाला आहे, हे मी जपून ठेवते. कारण की हा मसाला टाकल्यानंतर एवढं छान जेवण बनतं ना. बिर्याणीलासुद्धा हा मसाला टाकला ना, बिर्याणीसुद्धा इतकं छान होतं आहे ना. चिकन बिर्याणी वगैरे करते मी केव्हा, ते खूप मस्त होते. मग सगळं स्वयंपाक अशीच पटपट तयारी करून घेतली. पोटात एवढी म्हणजे भूक लागली होती ना, स्वयंपाक बनवता बनवता मी दमून जाते. मग जेवायचं पण राहून जातं. असं नाही की बनवता बनवताच वेळ होतो, 3:30 वाजतात. मग ते गॅस क्लीन कर, हे क्लीन कर, ते सगळं करेपर्यंत मला 4 वाजतात. 4 वाजतानंतर फ्रेश होऊन जेवायला बसणं 4:30 होतात. मग जेवायची इच्छा मरून जाते. मला पण वाटतं लवकर उठावं, स्वयंपाक बनवून जावं, पण असं होत नाही ना. दिवसभर थकून येतो आपण आणि थोडं रेस्ट करावं, झोपावं दुपारी असं वाटतं. मग ते दुपारी पण झोपायला भेटत नाही. थोडंफार असंच कामं असतातच ना, बाईला काम नाही असं नाही. आणि मला संध्याकाळच्या वेळेस पण मी कामाला जाते. असं नाही की रेग्युलर काम असतं मला, पण 1-2 महिन्यासाठी, 1 महिन्यासाठी कंटिन्यू मला काम येतच असतात. कुठेतरी 4 दिवस 5 दिवस मी घरी असते, पुन्हा माझं रुटीन चालू असते. आता तर सध्या मी घरी आहे. मला वाटते की 15-20 दिवस झाले मी घरी आहे. मलाही संध्याकाळी जायला खूप कंटाळा येतं, पण शेवटी आपल्या पोटाचा प्रश्न आहे. आपली मुलं शिकत आहे, पैसा पाणी तर पाहिजेच ना. पैसा आहे म्हणून सगळं काही असतं. मुलांना शिकवू शकतो, आपण चांगलं काही खाऊ शकतो, मुलांना काही चांगलं, प्रत्येक गोष्ट पैशाने तर भेटतं, फुकट तर काही भेटत नाही. आणि गॅस वगैरे सगळं क्लीन केलं. अशा पद्धतीने माझं स्वयंपाक पण तयार झालं. तुम्ही पण माझ्याबरोबर जेवायला या. आता 4 वाजलेत बरं का, 4-4:30 वाजता मी जेवत असते. आता मी ताट बनवलं आहे फक्त श्रावणीसाठी, माझ्यासाठी नाही. कारण की आता माझी कामं तर सगळी झाली. आता मी कामावर नेऊन स्वयंपाक करून पूर्ण हे झालेले असतात, म्हणून मी पहिलं फ्रेश होते, नंतर जेवण करते. मग तुम्ही पण या जेवायला आणि आवडल्यास लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मला थोडंसं सपोर्ट करा. सगळ्यांना बाय.